नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना आता आपण सुरुवात करूया. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला आता आणखी एक धक्का बसलाय. विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत पाडवींनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. ज्यांच्याकडे शिवसैनिक तीच खरी शिवसेना असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. आमशा पाडवी चांगलं काम करतायत म्हणून लोक त्यांच्या पाठीशी आहेत. पाडवी आमचेच होते आणि आमचेच राहणार असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी पाडवींचं शिवसेनेत स्वागत केलं. शिवसैनिकांसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेससह ठाकरे गटावर हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसला लांब ठेवलं त्यांच्या शेजारी बसण्याची वेळ ठाकरेंवर आता आलेली आहे. जनता अशा लोकांना नक्कीच धडा शिकवेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात ते चालतं, मात्र आम्ही जुलमी राजवटी विरोधात एकत्र आलो तर काय बिघडलं असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. तर महाविकास आघाडीतील उमेदवार मेरिटवरच निवडले जातील, त्यांच्यामध्ये जिंकून येण्याची क्षमता आहे, त्यांनाच तिकीट दिलं जाईल असं वडेट्टीवारांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर परभणी जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज आहे. जिल्ह्यात 2280 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. निवडणुकीसाठी मनुष्यबळ देखील पर्याप्त असणार असेल अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 19 एप्रिलला मतदान होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. या मतदारसंघात 18,36,314 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसनं तेली समाजाचा उमेदवार द्यावा या मागणीसाठी तेली समाज आता एकवटलाय. 2019च्या निवडणुकीत तेली समाजाला डावललं गेलं, मात्र आता तेली समाजातील विनायक बांगडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी तेली समाजानं केलेली आहे. पुण्यामध्ये कोयता गँग आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढतोय. बालगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी संबंधित मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. इंदापूर गोळीबार प्रकरणात 11 आरोपी निष्पन्न झालेत. पुणे ग्रामीण पोलीस लवकरच त्यांना अटक करणार असल्याची माहिती एसपी पंकज देशमुख यांनी दिलेली आहे. सगळे आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार असून ते आळंदी नजीकच्या चरहोली परिसरातले असल्याचंही त्यांनी सांगितलं. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी चोरीला गेलेल्या 12 दुचाकी जप्त केल्या. बुलढाण्यातल्या जळगाव, जामोद आणि संग्रामपूर इथल्या 3 संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी 4,65,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय. लातूर शहरात कोयता गँगनं दहशत माजवलेली आहे. लातूर बार्शी रस्त्यावरनं पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसवर कोयता गँगनं हल्ला केला. या हल्ल्यात ट्रॅव्हल्सचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अचानक हल्ला झाल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण होतं. छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी असलेल्या पुण्यातल्या वढू बुद्रुक इथं बलिदान मास सुरू आहे. यानिमित्त या ठिकाणी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो शिवभक्त संभाजीराजांच्या बलिदानस्थळी नतमस्तक होत रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होत आहेत. काँग्रेस नसती तर देशाचं विभाजन झालंच नसतं, देशात दुराचार भ्रष्टाचार वाढलाच नसता, दहशतवादी देखील दिसले नसते असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा प्रकार सुरू होता असा आरोप देखील त्यांनी केलाय. नेत्यांच्या मुलामुलींनी राजकारणात यावं, मात्र कुणाचा हक्क मारून त्यांनी राजकारणात येऊ नये. काँग्रेसचं मात्र नेमकं हेच सुरू होतं आणि अजूनही सुरूच आहे. खरगे अध्यक्ष असले तरी ते निर्णय घेऊ शकतात का असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. पवार आणि ठाकरेंच्या पक्षातही घराणेशाहीच झाली. भाजपनं मात्र तो मार्ग आणि विचारधारा नाकारली. घराणेशाहीची परंपरा मोदींनी मोडीत काढली असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांसह उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं, त्यांनी केलेलं एकतरी मोठं काम दाखवून द्यावं.
आम्ही 5 वर्षात अनेक लोकोपयोगी प्रोजेक्ट सुरू केले, त्यामुळे राजकारणात संयम महत्त्वाचा असल्याचं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। मी पुन्हा येईन हे फक्त एक वाक्य नाही, तर जनतेची सेवा आणि राज्याचा विकास यासाठी चाललेले प्रयत्न आहेत, असं वक्तव्य फडणवीसांनी केलं। तर ठाकरेंनी सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसल्यानंतर पुन्हा येण्यासाठी 2 पक्ष तोडून त्यांना बरोबर आणलं, असंही ते यावेळेला म्हणाले। खासदार उन्मेष पाटील यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी जळगावातल्या 12 गावांमधली ग्रामस्थांनी एल्गार पुकारलेला आहे। उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं गेल्यानं ग्रामस्थांनी किनोद गावात एकत्र येत निषेध केला। उन्मेष पाटलांना उमेदवारी न दिल्यास भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उभ्या असलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवाराला मतदान करू, तसंच भाजप नेत्यांना गावबंदी करू असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला। नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाहनाची तोडफोड झालेली आहे। अर्धापूरमधल्या देवा कुराडा गावात बालाजी कल्याणकर एका लग्न कार्यासाठी गेलेले होते, तेव्हा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाची तोडफोड झालेली आहे। मराठा आंदोलकांनी वाहनाची ही तोडफोड केल्याचं बोललं जात आहे। पंतप्रधान मोदी आणि आमची लढाई ही वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक नाही, तर आमची गॅरंटी ही देशाची गॅरंटी आहे, असं म्हणत राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केलेली आहे। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज समारोप होतोय। शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यावरनं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे। बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत ठाकरेंना त्यांनी काही सवालही केले। बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या समन्वयक बैठकीचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जात सुनेत्रा पवारांची भेट घेतलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार असल्यानं त्यांची भेट घेतल्याची माहिती मिळते। भाजपनं पुढाकार घेत सगळ्या पक्षांचा समन्वय राखायचा ठरवलंय, त्यामुळे 48च्या 48 जागा जिंकणं अवघड जाणार नाही आणि त्यामुळे आम्ही जिंकूच असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। जागा वाटपावरनं ठाकरे गटाचे कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती आता समोर येते। कोल्हापूर, हातकणंगले, अमरावती आणि आता त्यानंतर रामटेकची जागा देखील सोडावी लागणार असल्यानं कार्यकर्ते नाराज झालेत। राजू शेट्टी यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रस्तावावरनं शिवसैनिकांचं टेन्शन वाढलंय। नाशिकमध्ये इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं पाहायला मिळतंय। दिंडोरीच्या जागेवरनं आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे। दिंडोरीच्या जागेवर माकपनं दावा केलाय। राज्यातील एकच जागा मागितली आहे, ती न दिल्यास वेगळा निर्णय घेऊ असा इशारा माकपचे माजी आमदार JP गावित यांनी दिलेला आहे। आपल्या विरोधात कुणी तगडा उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील आहे, मात्र समोर कुणीही आलं तरी फरक पडणार नाही। आमची बाजू मजबूत आहे आणि त्यामुळे आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे। भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातल्या भेटीगाठी वाढल्याचं दिसतंय। रक्षा खडसे पुन्हा सक्रिय झालेले आहेत। कार्यकर्ते आणि आमदारांच्या भेटीगाठी घेणं त्यांनी सुरू केलंय। निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले। रक्षा खडसेंना रावेरसाठी पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानं इच्छुक असलेले उमेदवार अमोल जावळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या। त्यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांचं राजीनामा नाट्य देखील पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यानंतर गिरीश महाजन यांनी जावळेंची समजूत काढली। फडणवीस आणि महाजन यांच्या भेटीदरम्यान काढलेले काही फोटो देखील समोर आले। देशामध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। 72 तासात होर्डिंग्ज आणि शासकीय वाहनं जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। त्यानुसार शहरातले होर्डिंग्ज उतरवायला आता सुरुवात झालेली आहे। ॲडव्होकेट असीम सरोदे यांना शिवसेनेनं नोटीस पाठवलेली आहे। 2 दिवसात माफी मागितली नाही तर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे। शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी हा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करा असं म्हणत तामिळनाडू राज्यातली एक तरुणी सध्या बुलेटनं प्रवासावर निघालेली आहे। या तरुणीची बुलेट राणी म्हणून ओळख आहे।
युवकांनी जास्तीत जास्त मोदींना मतदान करावं असं आवाहन देखील ती करते। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहितेबाबत महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत निवडणूक आयोगाच्या सगळ्या निर्देशांचं पालन करावं अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर सध्या ई-चलानद्वारे दंड आकारला जातोय। मात्र वाहनधारक वेळेत ई-चलान भरत नसल्यानं गेल्या 1.5 महिन्यामध्ये कोट्यवधींचा दंड थकीत आहे आणि त्यामुळे दंड वसूल करताना पोलिसांची दमछाक होतीये। मनमाडमधल्या गोरगरिबांना मोफत आणि वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य सेवा अंतर्गत उभारण्यात आलेली इमारत 2 वर्षांपासून धूळ खात पडलेली आहे। लाखोंचा खर्च करून सुद्धा रुग्णांना उपचारांसाठी अन्य ठिकाणी पायपीट करावी लागत असल्यानं नागरिक संताप व्यक्त करतायत। नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार उड्डाण 5.0 अंतर्गत फ्लाय 91 विमान कंपनीला जळगाव विमानतळावरून उड्डाण परवाना दिला गेलेला आहे। 8 एप्रिलपासून गोवा आणि हैदराबाद तर 1 मे पासून पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार आहे। राज्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। या निर्णयाच्या विरोधात सिंधुदुर्गातल्या शिक्षक संघटना आक्रमक झालेल्या आहेत। ड्रेस कोडचा निर्णय घेताना शासनानं आपल्याला विश्वासात घेतलेलं नसल्याचं शिक्षक संघटनेनं म्हटलंय आणि त्यांनी जीआरची होळी देखील केलेली आहे। आचारसंहिता जाहीर होताच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेल्या आहेत। रत्नागिरीमधल्या बॅनर आणि होर्डिंग्जना आता उतरवायला सुरुवात झालेली आहे। राजकीय पक्षांचे झेंडे हटवण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत। पुणे जिल्ह्यातल्या 71 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आलेली आहे। याद्वारे भाविकांकडून जनजागृती केली जाते। तोकडे आणि अशोभनीय कपडे घालून मंदिरात प्रवेश टाळावा यासाठी जनजागृतीद्वारे निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाकडून होतोय। नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला आता शेतकऱ्यांकडून आणि गावकऱ्यांकडून तीव्र विरोध होतोय। महामार्ग होण्यापासून रोखण्यासाठी गावागावात जनजागृती बैठकांचं मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे। या बैठकांच्या सत्रांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतीमालाला योग्य दर मिळावा, हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आणि यावेळेला त्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा दिला। तहसील कार्यालयात निवेदन देखील देण्यात आलं। निवडणुकांच्या तोंडावर भंडारा जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी धाड टाकत मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 12 किलो गांजा जप्त केलाय। पोलिसांना पाहताच आरोपींनी तिथून पळ काढलाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। आचारसंहिता लागताच आता कारवायांना वेग आलेला आहे। निवडणुकांदरम्यान महागड्या मद्याचा वापर केला जातो आणि या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई केली आहे। मीरा रोडमध्ये बनावटरित्या मद्य बनवणाऱ्या कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। 4 आरोपींना उत्पादन शुल्क विभागानं अटक केलेली आहे। आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएनं आता मोठी कारवाई केली आहे। आरोपींची लाखोंची प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली आहे। कोंढवा परिसरातील मालमत्ता एनआयएनं जप्त केलेली आहे। पुणे ड्रग्ज प्रकरणात 14 आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं। 3150 पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। तर पोलिसांनी आतापर्यंत 100 जणांची साक्ष नोंदवलेली आहे। साखरपुड्यासाठी जाण्यासाठी निघालेली गाडी निर्माणाधीन रस्त्यावर जाण्यासाठी खाली उतरत असताना उलटली आणि या गाडीतील 9 प्रवासी जखमी झाले। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। नंदुरबारमधल्या चौफुली भागात एका शाळकरी मुलीला डंपरनं धडक दिली। या डंपरनं तिला जोरदार धडक दिल्यानं ती सायकलवरनं खाली कोसळली। त्याच अवस्थेत डंपर चालकानं तिला फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला। यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत। वाढतं प्रदूषण थांबवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी पुण्यामध्ये आपलं पुणे सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं। यात शेकडो पुणेकरांनी सहभाग घेतला। यावेळेला 100 किलोमीटर, 50 किलोमीटर, 25 किलोमीटर सायकलिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या गावांमध्ये आणि तांड्यावरच्या विद्यार्थ्यांना रामेश्वर राठोड या शिक्षकानं मोफत शिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे। मिळेल तिथे विद्यार्थ्यांना ते ज्ञान
देत त्यांना शिक्षण देत असतात, त्यामुळे त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.